स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच मित्रांनो, आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला मराठवाड्यात देखील आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला आज रात्रीपर्यंत पाहायला मिळत आहे। तसेच आपल्याला विदर्भमध्ये देखील आपल्याला अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या सर्वच भागांमध्ये वातावरण आपल्याला एकदम गडद ढगाळ स्वरूपाचं वातावरण पाहायला मिळतंय। तसेच मराठवाड्यामध्ये देखील नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव या भागात सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो, तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज जाणून घ्यायचा असेल, तुमच्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, गावामध्ये पावसाची शक्यता आहे की नाही, त्यासाठी तुमच्या गावाचं नाव लगेचच आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे आपण याच लाईव्ह व्हिडिओमधून तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज देखील सांगत असतो। फक्त तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, व्हिडिओला लाईक केलं असेल, तरच तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत असते, त्यामुळे हे देखील लक्षात घ्या। तर मित्रांनो, आपल्याला राज्यातील वातावरण आपल्याला बदललेलं पाहायला मिळत आहे। आपल्याला राज्यात बऱ्याच ठिकाणी आता थंडगार वातावरण झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। काल आणि परवा देखील राज्यात आपल्याला अवकाळी पावसाने चांगल्याच प्रकारची हजेरी लावलेली पाहायला मिळाली। तसेच आपल्याला आज देखील राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच आज देखील राज्यात बऱ्याच ठिकाणी आपल्याला गारपिटीसह, विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपल्याला कोणकोणत्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, गावामध्ये पावसाची शक्यता असणार आहे। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राईब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या। तर मित्रांनो, आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आज दुपारनंतर तसेच रात्रीपर्यंत, रात्रीनंतर देखील आपल्याला राज्यातील कोकणपट्टीकडे आपल्याला पावसाला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आज आपल्याला मुंबई, तसेच आपल्याला पनवेल, तसेच नेरूळ, खोपोली, तसेच आपल्याला अलिबाग, पेन, रोहा या सर्वच भागांमध्ये मित्रांनो आपल्याला वादळी वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटासह आपल्याला जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच ठाणे, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, वाडा, पालघर, इगतपुरी, नाशिक, डहाणू, सिल्वासा, तसेच आपल्याला वलसाड या सर्वच भागांमध्ये मित्रांनो आपल्याला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळतोय। तसेच आपल्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तर यामध्ये नाशिक, मालेगाव, धुळे, नंदुरबार, साक्री, चाळीसगाव, मनमाड या जळगाव या सर्वच पट्ट्यामध्ये मित्रांनो आपल्याला वादळी वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटासह आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच या ठिकाणी सुद्धा काही भागामध्ये आपल्याला गारपीट आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच आपल्याला विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये देखील मित्रांनो आपल्याला पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच दुपारनंतर मराठवाड्यामध्ये देखील पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। यामध्ये आपल्याला छत्रपती संभाजीनगर, श्रीरामपूर, वैजापूर, कन्नड, जालना, पैठण, तसेच माजलगाव, बीड, पाथर्डी, गेवराई या सर्वच भागांमध्ये मित्रांनो आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील काही ठिकाणी आपल्याला हलका ते रिमझिम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। यामध्ये सांगली, सातारा, निप्पाणी या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। तसेच पुढील 2 दिवस अजून आपल्याला अशाच प्रकारचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। संपूर्ण राज्यात